ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतरची एक मोठी बातमी, ब्रेकिंग बातमी पुण्यातली आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या आणि पक्षांच्या वतीने पुणे बंदची हाक देण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वैभव, मूक मोर्चाला आता सुरुवात होतीये। थोड्याच वेळात राज्यपालांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। वैभव, काय सांगता येईल याबद्दल? वैभव, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? येतोय अजिंक्य। वैभव, राज्यपालांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। पुणे बंदची हाक देण्यात आलेली आहे। मूक मोर्चा आहे आज, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, हा मोर्चा जो आहे तो आता सुरू होतोय। 9:30 वाजताची वेळ होती। या मोर्चामध्ये सुरुवातीला महिला असतील, त्यानंतर पुरुष असतील। आपण पाहतोय गर्दी जी आहे ती या मोर्चाला व्हायला सुरुवात झालेली आणि हळूहळू नागरिकांची गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। सगळ्या व्यापारी संघटनांनी या बंदला पूर्ण पाठिंबा दिलाय आणि सोबतच नागरिकांनी, महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, या सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। मूक मोर्चा जो आहे तो इथून निघेल, डेंगळे पूल, टिळक चौक, तिथून लाल महालापर्यंत हा मोर्चा जो आहे तो जाणार आहे। तिथे सांगता सभेचं आयोजन जे आहे ते केलं जाईल। महाविकास आघाडीचे शहरातले जे नेते ते या मोर्चात सहभागी झालेत, महिला काही सहभागी झाल्यात, त्यांच्याशी आपण बोलूयात। तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झाला आहात, काय तुमची भूमिका आहे? ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल यांनी वक्तव्य केलं त्यावरून हा सगळा मोर्चा जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलं। आज पुणे बंदचा जो निषेध मूक मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि राष्ट्रपुरुषांच्या अस्मितेसाठी हे सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत। सर्व पक्षीय असतील, सर्व सामाजिक संघटना असतील, सर्व महिला भगिनी, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, की आज राष्ट्रपुरुषांचा जो अपमान होतोय त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छित आहोत की आमच्या अस्मितेला, आमच्या महापुरुषांच्या अस्मितेला आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जर धक्का लागत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरणार, हा इशारा आहे। आज हा मूक मोर्चा आहे की महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी। पण हे जर वाचावीर असे जर आमच्या राष्ट्रपुरुषांचा अपमान करत राहिले तर याचा परिणाम खूप वाईट होईल, हा इशारा आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून देतो। या महिला ज्या आहेत, या महिला सुद्धा मोर्चात सहभागी झाल्यात। एक छोटी चिमुकली, तिला विचारूया, तू तयार होऊन या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे, नेमकं कशासाठी? खरं तर छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या बदनामी विरुद्ध हे पुणे बंद या मोर्चात मी सहभागी झाले। काय बदनामी झाली आहे, तुला काय माहिती आहे? खरं तर आजची परिस्थिती पाहता 2018चा कोर्टाचा आपण निर्णय पाहतो यात मोर्चामध्ये लहान मुली, महिला देखील सहभागी झालेल्या आहेत आणि प्रतिक्रिया देखील या संदर्भातल्या आपण पाहिलेल्या आहेत। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होतीये, या संदर्भातले अपडेट्स देखील आपण पाहणारच आहोत।